नमस्ते मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा. चला तर कथेला सुरुवात करूया. संध्याकाळची वेळ होती. गावातील चौकात नेहमीप्रमाणे लोकांची गर्दी होती. बाजार भरलेला होता. भाजीवाले ओरडत होते. मुलं खेळत होती आणि स्त्रिया आपापल्या खरेदीत व्यस्त होत्या. त्याच वेळी एक तरुणी डोक्यावर ओढणी घेऊन शांतपणे बाजारातून चालली होती. तिचं नाव होतं सावित्री. ती गावात नवीनच आली होती. कुणाशी जास्त बोलत नसे म्हणून लोक तिच्याबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरवत होते. तेवढ्यात गावातील दादा म्हणून ओळखला जाणारा गण्या आपल्या मित्रांसोबत तेथे आला. तो नेहमी लोकांना त्रास द्यायचा. स्वतःला खूप मोठा समजायचा. सावित्रीला पाहून तो मित्रांसमोर मोठ्याने म्हणाला, "ए, तू माझं काय वाकडं करणार आहेस? खूप शहाणी बनतेस का?" सगळे त्याच्याकडे पाहू लागले. सावित्रीने काहीच उत्तर दिलं नाही. ती शांतपणे पुढे निघून गेली. पण गण्याने तिचं शांत राहणं आवडलं नाही. तो तिच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, "उत्तर दे, नाहीतर आज तुला धडा शिकवतो." सावित्रीने शांत स्वरात फक्त एवढंच म्हटलं, "रास्ता सोडा." गण्या हसला आणि म्हणाला, "नाही सोडणार, काय करशील?" लोक तमाशा पाहत होते पण कोणीच पुढे येत नव्हतं. गावात गण्याची भीती होती. अचानक गण्याने तिची ओढणीला हात लावला. बघा, आता तो मित्रांकडे पाहत हसला. क्षणात त्याने तिची ओढणी ओढली. ओढणी खाली पडली आणि ती दिसताच गण्याच्या चेहऱ्यावरचं हसू एका क्षणात गायब झालं. त्याचे डोळे विस्फारले. हात थरथरत कापू लागले. समोर उभी असलेली ती साधी मुलगी नव्हती. तिला पाहताच तो 2 पावलं मागे सरकला. गर्दीत कुजबूज सुरू झाली. गण्याने ओढणी खेचली आणि ती खाली पडताच त्याच्या चेहऱ्यावर रंग उडाला. समोर उभी असलेली मुलगी साधी नव्हती. तिच्या कपाळावर पोलीस प्रशिक्षण अकादमीचे बॅन्स असलेला टोपी हातात होती. तिच्या गळ्यात ओळखपत्र लटकत होतं. ती नुकतीच प्रशिक्षण पूर्ण करून गावात गुप्त चौकशीसाठी आलेली होती. सावित्री शांतपणे खाली वाकली, ओढणी उचलली आणि म्हणाली, "आता बोल, कोणाचं काय वाकडं करणार होतास?" गर्दीत शांतता पसरली. गण्या काहीच बोलू शकला नाही. त्याचे मित्र हळूहळू मागे सरकू लागले. सावित्रीने कठोर आवाजात विचारलं, "एखाद्या मुलीची ओढणी खेचणं, तिचा अपमान करणं आणि तिला धमकावणं हीच तुझी हिंमत आहे का?" गण्याचं डोकं खाली झुकलं. इतक्यात चौकात एक जीप येऊन थांबली. त्यातून 2 पोलीस अधिकारी उतरले. त्यांनी सावित्रीला सल्यूट केला. हे दृश्य पाहून गावकऱ्यांना मोठा धक्का बसला. लोक कुजबूज करू लागले, "अरे, ही तर पोलीस अधिकारी आहे." सावित्री अधिकाऱ्यांना शांत राहण्याचा इशारा केला. ती म्हणाली, "अजून घाई करू नका. मला या गावात आणखी काही सत्य बाहेर काढायचं आहे." हे ऐकताच गण्याच्या चेहऱ्यावर पुन्हा भीती दिसू लागली. कारण त्याला माहीत होतं, सावित्री फक्त त्याच्यासाठी गावात आलेली नव्हती. ती अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या एका मोठ्या गुन्ह्याचा तपास करत होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी सावित्रीने संपूर्ण गावाला ग्रामपंचायत समोर बोलवलं. गावकऱ्यांना वाटलं गणाला अटक होणार आहे, पण सावित्रीच्या चेहऱ्यावर वेगळाच आत्मविश्वास होता. ती म्हणाली, मी येथे फक्त एका मुलीच्या अपमान करणाऱ्याला पकडायला आलेली नाही. या गावात गेल्या 6 महिन्यापासून अनेक बेकायदेशीर प्रकार सुरू आहेत आणि त्या सगळ्यांचा धागा एका व्यक्तीकडे जाऊन मिळतो. गावात कुजबूज सुरू झाली. गण्या घामाघूम झाला. त्याला वाटलं आता त्याचं सगळं संपलं. तेवढ्यात पोलीस अधिकाऱ्यांनी काही कागदपत्र आणि व्हिडिओ पुरावे ग्रामसंस्थासमोर ठेवले. सावित्री म्हणाली, गण्या आणि त्यांच्या काही साथीदारांनी गरीब शेतकऱ्यांना धमकावून त्यांच्या जमिनी कमी किमतीत लिहून घेतल्या. विरोध करणाऱ्याला मारहाण केली. अनेक लोक भीतीपोटी गप्प बसले. हे ऐकताच गावातील वृद्ध शेतकरी रामभाऊ पुढे आले. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. मॅडम, आम्ही खूप दिवसापासून न्यायाची वाट पाहत होतो. एका मागून एक गावकरी पुढे येऊ लागले. प्रत्येकाने गण्याच्या अत्याचाराचा कथा सांगितल्या. गण्याचे साथीदारही घाबरले. त्यांनी सत्य सांगायला सुरुवात केली. सावित्री शांतपणे म्हणाली, जेव्हा लोक अन्याय सहन करणं थांबवतात तेव्हाच न्याय जिंकतो. पोलिसांनी गण्याला ताब्यात घेतलं, पण त्याच वेळी एक वृद्ध व्यक्ती गर्दीतून पुढे आली आणि म्हणाली, थांबा, अजून एक मोठं सत्य बाकी आहे. त्या वृद्धाच्या हातात एक जुनी फाईल होती. ती फाईल उघडताच सावित्रीलाही मोठा धक्का बसला. त्या फाईलमध्ये तिच्या स्वतःच्या कुटुंबाशी संबंधित अनेक वर्षापूर्वीच्या एका रहस्यमय घटनेचे पुरावे होते. गर्दीत शांतता पसरली. त्या वृद्धाच्या हातातील जुनी फाईल पाहून सावित्री काही क्षण स्तब्ध झाली. ही फाईल माझ्या बाबांचं नाव. ती आश्चर्याने म्हणाली. वृद्धाने हळू आवाजात सांगितलं, हो मुली, तुझे वडील प्रामाणिक पोलीस अधिकारी होते. अनेक वर्षापूर्वी त्यांनी या गावात सुरू असलेला मोठा गैरव्यवहार उघड करण्याचा प्रयत्न केला होता. पण काही प्रभावशाली लोकांनी त्यांच्यावर खोटे आरोप लावले. त्यांची बदली झाली आणि सत्य कायमचं दडपलं. सावित्रीच्या डोळ्यात पाणी आलं. ती अनेक वर्षापासून वडिलांवरचे आरोप खरे मानत होती, पण आज तिच्या समोर उलटच सत्य उभं होतं. फाईलमध्ये जुनी कागदपत्र, साक्षीदारांची निवेदन, फोटो आणि पुरावे होते. हे सर्व पाहून पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने तपास पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान गणाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण गावकऱ्यांनी त्याला अडवलं. रामभाऊ पुढे येत म्हणाले, आयुष्यभर आम्ही भीतीत जगलो, पण आज नाही. गावातील अनेक लोकांनी धाडसाने पुढे येऊन गणाविरुद्ध साक्ष दिली. काही दिवसातच न्यायालयात खटला सुरू झाला. सर्व पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबदाऱ्यानंतर गणेशसह त्यांच्या साथीदारांना त्यांच्या गुन्ह्याबद्दल शिक्षा झाली. त्यानंतर सावित्रीच्या वडिलांवरचे खोटे आरोपही पूर्णपणे खोडून काढले. त्याच्या प्रामाणिक सेवेला मरणोत्तर सन्मान देण्यात आला. गावात पुन्हा शांतता पसरली. ज्यांनी अन्याय सहन केला होता त्यांना न्याय मिळाला. ग्रामसभेत सावित्री शेवटचं भाषण करत म्हणाले,
सक्ती ही दुसऱ्याचा अपमान करण्यात नसते. खरी ताकद म्हणजे सत्तेसाठी उभं राहणं, अन्यायाला विरोध करणं आणि प्रत्येक व्यक्तीचा सन्मान राखणं. संपूर्ण गाव टाळ्यांचा गजरात दमदमून गेलं. त्या दिवसानंतर गावात एकही व्यक्ती कोणत्याही मुलीची किंवा कुमकुवत माणसाचा अपमान करण्याचा धाडस करू शकली नाही. ही कथा तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.